बोरीजवळील देगाव धानोरा येथे पत्नीची लोखंडी रॉडने हत्या. फरार आरोपी पतीस गजानन कुटे बोरी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. दारूसाठी पैसे व सोन्याची पोत मागण्यावरून वाद झाल्याचा आरोप. पतीसह सासरच्या नातेवाईकांवर कारवाईची मागणी. जिंतूर तालुक्यातील धानोरा देगाव येथे गुरुवारी दिनांक 25 जून रोजी दुपारी सुमारे 12:30 वाजेच्या सुमारास 35 वर्षीय मीरा गजानन कुटे यांची लोखंडी रॉडने मारहाण करून हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर त्यांचे पती गजानन कुटे हे फरार झाले असून संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मीरा कुटे या त्यांच्या राहत्या घरात असताना त्यांचे पती गजानन कुटे घरी आले. यावेळी त्यांनी दारू पिण्यासाठी पैसे तसेच गळ्यातील सोन्याची पोत देण्याची मागणी केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मात्र मीरा कुटे यांनी त्यास नकार दिल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. हा वाद वाढल्यानंतर गजानन कुटे यांनी हातातील लोखंडी रॉडने मीरा कुटे यांच्या डोक्यावर मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत त्या गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ अवस्थेत पडल्या. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत आरोपी गजानन कुटे हा घटनास्थळावरून पसार झाला होता. जखमी अवस्थेतील मीरा कुटे यांना तातडीने अँब्युलन्सद्वारे बोरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासाअंती त्यांना मृत घोषित केलं. मीरा कुटे यांच्या माहेरी हिंगोली जिल्ह्यातील शेरसुरा येथील नातेवाईकांनी गंभीर आरोप करत सांगितले की गजानन कुटे हे दारूच्या नशेत पत्नीला वारंवार मानसिक व शारीरिक त्रास देत होते. दारूसाठी पैसे मागणे, घरगुती कारणांवरून वाद घालणे तसेच पत्नीच्या गळ्यातील सोन्याची पोत विकण्यासाठी दबाव टाकणे असे प्रकार सातत्याने सुरू असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. घटनेची माहिती मिळताच बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर घुंगडे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देत पाहणी केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरू केला आहे. तसेच फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान मयत महिलेच्या माहेरच्या नातेवाईकांनी बोरी ग्रामीण रुग्णालयात मोठ्या संख्येने गर्दी केली होती. आरोपी पती गजानन कुटे यांच्यासह सासरच्या संबंधित नातेवाईकांवरही कारवाई करण्यात यावी अशी मागणी नातेवाईकांनी केली. या मागणीमुळे काही काळ रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे, PSI NS थोरवे, पोलीस कर्मचारी शेख वसीम, राजेश जटाळ, प्रताप साळवणे, विशाल लाड, दिशान सय्यद होमगार्ड, उमर पठाण, विशाल अंभुरे, नागेश खैरे यांच्यासह परभणी येथील दंगा नियंत्रण पथक व मोठा पोलीस बंदोबस्त बोरी ग्रामीण रुग्णालय तसेच धानोरा देगाव येथे तैनात करण्यात आला होता. या प्रकरणी बोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे. पुढील तपास बोरी पोलीस करीत आहेत. गजानन कुटे हे मीरा कुटे यांना सतत त्रास देत होते. आरोपी पतीसह संबंधित सासरच्या नातेवाईकांवरही सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी मयत महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी मनोज टाक, बोरी.